प्रकाश सगळ्यांपर्यंत पोहोचतो आणि सूर्य हे ऊर्जेचा स्रोत आहे, तसं आत्मा आत्मा आहे तरच मनुष्य सजीव आहे. आणि तो आत्मा म्हणजे हरी. आणि हरीची जो भक्ती करतो तो हरिभक्त. मग हरिभक्त परायण. हरीची भक्ती करतो म्हणजे कोणाची भक्ती करतो? देवाची. देव दुसरा तिसरा कोणी नाही. जे उच्च पदाला गेलेली व्यक्ती, उच्च पदाला गेलेला मनुष्य म्हणजेच भगवंत आहे. भगवंत म्हणजे असा वेगळा आपल्या समोर प्रगट होईल हे विज्ञान मानत नाही. विज्ञान फक्त काय मानते? पॉझिटिव्ह एनर्जी मानते. आणि पॉझिटिव्ह एनर्जी कीर्तनामध्ये, त्या मंदिरामध्ये सगळ्यात जास्त असते. म्हणून कीर्तन फायद्याचं आहे. म्हणून कीर्तन उद्धारण्याची एक जागा आहे. कीर्तन चांग, 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 कीर्तन चांग. होय अंग हरी रूप, 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 होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तनामध्ये हरिरूप होता येतं. म्हणजे आता आपणामध्ये हरी नाहीये का? जर हरी नाही तर आपण जिवंतच असू शकत नाही ना. हरी आहे पण आपण ओळखला नाही, किंवा त्याची ओळख होण्यासाठी तर कीर्तन आहे ना. कीर्तन, भजन, प्रवचन हा एक भक्ती मार्गाचा योग आहे. आणि भक्ती मार्गामध्ये हरीची सेवा करायची, हरीची भक्ती करायची आपल्याला. म्हणून कीर्तन हे सर्वश्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे. सहस्रान्न दान पुरे एकची कीर्तना, पुरे एकची कीर्तना, पुरे एकची कीर्तना. सहस्रान्न दान पुरे एकाची कीर्तना, पुरे एकाची कीर्तना, पुरे एकाची कीर्तना. म्हणजे 1000 लोकांना ज्यावेळेस आपण अन्नदान करतो त्याच्यानी जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं फक्त एक कीर्तन ठेवल्याने, एक कीर्तन साजरं केल्याने तेवढं पुण्य मिळतं. म्हणजे पुण्य हे फक्त कीर्तन ठेवतो त्यालाच मिळत नाही. वाजवणारे, गाणारे, ऐकणारे, कीर्तनकार, जे जे सजीव हे कीर्तन ऐकतात त्यांना त्यांना ह्या पुण्याचा लाभ होतो. आणि म्हणून ही हरिनाम सेवा दत्त जयंती निमित्त आपण इथं आयोजित केलेले आहे. आणि दत्ताचे एक 2-3 प्रकार आहेत जे वेगळे. आपण जो अभंग घेतलाय 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, तर 2-3 एक वेगळे प्रकार आहेत बाकीच्या भगवंतापेक्षा. आता दत्तात्रेय अवतार आहे त्रिदेवांचा. भगवान विष्णू, भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव या तिघांचा अवतार आहे. दत्तात्रेयाचा अवतार 3 देवांचा अवतार आहे. प्रत्येकाने सेपरेट पण अवतार घेतलेले. भगवान विष्णूंचे 10 अवतार आहेत. मत्स्य, कच्छ, वराह. आता बहुतेकांना पाठ असतील ना, बऱ्यापैकी लोकांना पाठ आहेत. पण ज्यांना पण पाठ नाही त्यांच्यासाठी, ज्यांचं लग्न झालंय, लग्नामध्ये बघा आपल्या पूर्वजांची एक सुंदर रचना आहे. आपल्या पूर्वजांनी सुंदर अशी रचना केली की नद्यांची नावं पण मंगलाष्टिका म्हटले जातात. आणि भगवान विष्णूच्या 10 अवताराची सुद्धा नावं या मंगलाष्टिकामध्ये म्हटले जातात. मच्छा सुनिचारिते न
पर्यंत झाले कृती त्रेती वा मन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात मग तो द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कलिमाजी बोध नववा कलंगे पुढे जावा पुढ्या लग्न आता विषय असाच म्हणून महाराज कीर्तन करतात का लग्न लावायला लग्न जास्त चांगले लावू शकतो आपण तर भगवंताचे महाविष्णूचे जे अवतार आहेत ते बघा पूर्वीच्या लोकांनी किती शब्दबद्ध आणि एक प्रकारचे मंत्र आहेत 10 अवताराची नावं येतात अशा प्रकारची ही मंगलाष्टिका आहे जशी नद्यांची पण आहे गंगा जमुना सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया क्षिप्रावती वेदिका नद्यांची पण नाव आहेत अशा पहिली ज्या मंगलाष्टिका आहेत ना या मंगलाष्टिकेमध्ये हे नाव आहेत आणि या अवतारांचं वर्णन आहे भगवान विष्णूच्या तर भगवान विष्णूचे 10 अवतार मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध आणि येणारा पुढं कलंकी आता ब्रह्माचा अवतार एकच आहे सोपान देव ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू आणि शंकर भगवानाचा अवतार आहे महारुद्राचा अवतार आहे तर असे हे तिघांचा मिळून हा दत्ताचा अवतार आहे आता बरेच बुद्धिवादी लोक आहेत 3 शिरे 6 हात तया माथा दंडवत 3 जर डोके असतील 6 हात असतील तर बरेच लोक शंका घेतात ना मग तो झोपत कसा असेल मग खुशू त्याला झोपता येतं का मग 6 हात आहेत तर मग तो काम खूप पटापटा करत असेल 3 डोकी तर मग समूहगीत लहानपणी तो शाळेमध्ये समूहगीत एकटाच म्हणत असेल म्हणजे अशी निरनिराळे लोक शंका घेतात पण एकनाथ महाराजांची आरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना मुनी जन योगी समज लिए जाना एकनाथ महाराजांनी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त मानाय नाही सांगितलं जाणायला सांगितले आपली तिथंच गडबड होती आपल्याला जे अवघड वाटतं ना म्हणजे आपल्या जे डोक्याच्या वर जातं म्हणजे कुठलीही गोष्ट घ्या एखादी गोष्ट अवघड असली ना आपण लगेच मान्य करून टाकतो हा अरे तिथं देव प्रकट झाला झाडाखाली कुणी सांगितलं एक जणांनी देव प्रकट झाला आपल्याला कंटाळा जायचं बघायचं म्हणते ती 4-5 लोक 7-8 लोक जर म्हणते ते देव प्रकट झालं तर झाला बाबा माणूस मानून टाकतो पंढरीला गेलो पांडुरंग परमात्मा दर्शन देतो खरंय का आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही ना आपण फक्त मानतो अरे पांडुरंग परमात्मा दर्शन देतो पण कोणाला देतो प्रथम पायरी काय माहिती का गृहस्थाश्रमाची आपण गृहस्थाश्रमात राहतो म्हणजे सगळ्यांचं लग्न झालेलं आहे जवळजवळ सगळ्यांचं लग्न झालेलं आहे गृहस्थाश्रमाची प्रथम पायरी काय मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आणि अतिथी देव भव रोज ज्यांचे आई वडील आहेत ते आई वडिलांचे दर्शन घेतात का वडिलांचं दर्शन घेतात का रिअर आहे म्हणजे विरळा म्हणजे जसं लाखात एखाद्याला आत्मसाक्षात्कार होतो ना तसा लाखात एखादा माणूस फक्त आईच्या किंवा वडिलाच्या पाया पडत असेल खूप मोठी शोकांतिका आहे महाराज आई वडिलाची आज वृद्धाश्रमाची संख्या किती वाढायला लागली जिथं गाव आहे ना तिथं वृद्धाश्रम व्हायला लागले दिवसभर जीवनभर वडिलांनी कष्ट करायचं पोराला शिकवायचं गाडी घेऊन द्यायची घर बांधायचं पाहिजे तेवढा पैसा द्यायचा आणि पोरांनी
त्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा द्यायचं नाही. किती मोठी शकांतिक आहे. खेडेगावात अजून बरं आहे, लाज काळज का व्हायना, भांडणं तणणं करत का व्हायना, पण आई वडिलांना सांभाळणारी लोक आहेत खेडेगावात. पण आमच्याकडं शहरी भागात खूप बेकार परिस्थिती झाली महाराज. जर वय झालं ना वडिलांचं, रिटायर झालं ना, तर तो काही कामाचा नाही म्हणून त्याला कोणी पण काम सांगतो. म्हणजे लहान जरी घरातली माणसं असली ना, ज्यांना अक्कल नाही असं आपण म्हणतो, की ज्यांना अजून कळायचे, जाणती नेनती, नेंत म्हणतो ना आपण ज्याला, नेंत, अशी लोक सुद्धा त्यांची किंमत ठेवत नाहीत. गृहस्थाश्रमाची पहिली पायरी मातृदेव भव. लहानपणी आईनं रात्री किती वेळा झोपीतनं उठून मुलाला पाणी दिले, भूक लागली तर जेवण चालले. पण जर आई वयस्कर झाली आणि तिने जर पाणी मागितलं ना रात्री उठून मुलाला, तर असा संताप येतो मुलाला. अहो कशाचे परिणाम आहे ते? कुठं चाललोय आपण? आणि आपल्याला पंढरपूरला गेलो देव भेटल, दगडाचा देव आपल्याला भेटणार आहे का? घरातले आई वडील जिवंत देव सोडून आपण दगडातला देव भेटायला? आई बाप आई बाप आई बाप केवळ आई बाप केवळ आई बाप केवळ काशी, त्यांनी न जावे तीर्थाशी. पंढरीचा पांडुरंग परमात्मा सुद्धा आहे ना, कोणासाठी आलाय तिथं? पुंडलिकासाठी आलाय. पुंडलिकाने काय केलं? भजन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं, काय केलं? काहीच केलं ना. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव, हा गृहस्थाश्रमाचा पहिला नियम आहे. ज्यांचे आई वडील माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे असा आशीर्वाद देतात, अशी जगामध्ये कुठलीच शक्ती नाही त्याचं वाटोळ होईल किंवा त्याचं चांगलं हे होणारच. आणि आई वडिलांना कितीही त्रास दिला तरी आई वडिलाची मुलासाठी जीव हा तुटतो, तळमळतो. तुझं कसं असू दे बाबा, पण तुझं चांगलं होतं, असाच तोंडातून आई वडिलाचा आशीर्वाद निघत असतो. म्हणून ते जिवंत जिते जागते जर भगवंत कोण असेल तर प्रथम आई वडील आणि दुसरे गुरु आणि तिसरे अतिथी. अतिथी म्हणजे कुठलीही तारीख, कुठलीही कल्पना, म्हणजे तुम्हाला न सांगता घरी येणारी व्यक्ती, त्याला अतिथी म्हणतात. आणि मग ह्याची या गृहस्थाश्रमाची प्रथम पायरी म्हणजे ज्याला भगवंत भेटावासा वाटतो, ज्याला देवाला आपलंसं करावं वाटतं, ज्याला वाटतं सहजता, स्वरूपता, स्वलोकता, सायुज्यता, ह्या चार ज्या भक्तीच्या परिसीमा आहेत, त्या चारीपैकी कुठली तरी भक्ती आपल्याला हवी. स्वलोकता भक्ती मिळावी, सायुज्यता भक्ती मिळावी, सहजता भक्ती मिळावी, समीपता भक्ती मिळावी. तर प्रथम पायरी आई वडिलांची सेवा करणे ही प्रथम पायरी. आणि तुकाराम महाराजांना ज्यावेळेस त्यांनी हा अभंग लिहिला असेल किंवा कधी त्यांनी दत्तांकडे पाहिलं असेल, त्यावेळेस ही त्रिदेवांचे 3 अंश त्यांना एकत्र दिसले असतील, जाणवलं असेल, म्हणून त्यांनी अभंगाचा पहिलं चरण 3 शिरसा हात
ज्यांना तुकाराम महाराजाला त्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश दत्तामध्ये एकत्र दिसले तेव्हा त्यांच्या तोंडातून हे उद्गार निघाले, तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. आणि त्यांना बघा, त्यांनी प्रत्येक चरणामध्ये एका एका देवाचं वर्णन कसं केलेलं आहे. काके झोळी पुढे स्वान नित्य जानवीचे स्नान. हे कोणाचं वर्णन आहे? ब्रह्मदेवाचं वर्णन आहे. चार स्वान म्हणजे चार कुत्रे पुढे, हे चार वेद त्यांनी निर्माण केले. जे सृजन करता आहेत या ब्रह्मांडाचे, जे सृजन करता आहेत ते ब्रह्मदेव. आणि सृजन करता असून त्यांना कसलाही अभिमान नाही म्हणून काठी जोळी. आणि नित्य जाणीवीचे स्नान. आता जाणवी नदी स्वर्गात आहे. स्वर्ग म्हणजे काय? मी एका महाराजांचं ऐकलं होतं, स्वर्ग कुठं असतो? तो वर असतो. स्वर्ग म्हणजे स्वतःचा अर्थ. म्हणजे आपण जसं फळाचा ज्यूस घेतो, सफरचंदाचा ज्यूस, म्हणजे काय झालं? सफरचंदाचा जो अर्क आहे म्हणजे जे जीवनसत्व आहे, म्हणजे सफरचंद ज्याच्यासाठी तयार झालं. प्रत्येक पृथ्वीवर निर्माण होणारी वस्तू ना काही ना काही देऊन जाते. म्हणजे कुठलं पण झाड बघा, आंब्याचं झाड असेल त्याला आंबा येईल, फणसाचं असेल फणस येईल. तसं स्वतःचा अर्क म्हणजे स्वर्ग, स्वतःचा अर्ग, स्वतःचा अर्थ म्हणजे स्वतःचा अर्थ म्हणजेच काय? म्हणजे अध्यात्म. अध्यात्म, आत्म्याचं अध्ययन म्हणजे अध्यात्म. तर स्वतःचा अर्क जिथे उतरतो असे ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण केली. आणि प्रत्येक वस्तू काय नाही काय देते, स्वतःचा अर्थ देते. तसं ब्रह्मदेव इतके म्हणजे सृष्टी निर्माण करणारे एवढे, त्यांना तर अहंकार किती पाहिजे. पण ते काके झोळी पुढे स्वान नित्य जानवीचे स्नान. तर जानवी नदी आहे ना, ते फक्त पुण्यवंताचं स्नान होतं जानवी नदीमध्ये. ऍक्च्युली ते जानवीचे स्नान, पण ते जाणीवेचे स्नान. जाणीव म्हणजे काय? जाणीव म्हणजे स्वतःची जाणीव पाहिजे ना. आपण कोण आहे, मी कोण, आपण कशासाठी आलो, आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे याची जाणीव राहणं. म्हणजेच आपण प्रत्येक जण आहे ना कुठल्या ना कुठल्या विचारात जगतोय. म्हणजे आता माझंच उदाहरण आहे, मी आता गाडी पुण्यावरून गाडी घेऊन चालवत आलो, पण माझं कधीच गिअर टाकण्याकडे लक्ष नाही. स्टेअरिंग वर कधी म्हणजे कधी इकडून गाडी इकडे वळवतो तिकडे वळवतो, माझं गाडीवर लक्ष नसतं. माझ्या विचार डोक्यात वेगळेच काहीतरी असतं. म्हणजे स्वतःची जाणीव आहे का? जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. हरि उच्चारणी पाहि मोक्ष सदा, हरि उच्चार पाहि मोक्ष सदा. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाहि मोक्ष सदा. म्हणजे स्वतःची जाणीव म्हणजे स्वतः जागृत अवस्थेत असणं, म्हणजे जाग होणं, म्हणजे स्वप्नांच्या, कल्पनेच्या, विचारांच्या, भविष्यकाळाचे विचार, भूतकाळाचे विचार, माझ्या पुरीचं कसं होईल, माझ्या पोराचं कसं होईल,
आणि मग आता मला चालता येत ना, माझ्याकडे गुडघे दुखायला लागले, मग मला पोरं संपतील का, मग बाकी कुठं देतील का, हे जे विचार आहेत ना सगळेच, म्हणजे तुमचे आणि माझे काय सगळे एकाच माळीची म्हणे आपण. ह्या विचाराच्या जाणीवेतून जो भाई येतो आणि वर्तमानात जगतो. आता दत्ताचा एक दुसरा एक अर्थ असा आहे, दत्त आपण म्हणतो, कुणी विसर्ज म्हणतो, अचानक साप दिसला, दत्त म्हणून साप माझ्या पुढे उभा राहिला. म्हणजे काय? दत्त म्हणून उभा राहिला म्हणजे काय? म्हणजे वर्तमानामध्ये प्रत्यक्ष साप उभा राहिला, म्हणजे वर्तमानामध्ये जगणे म्हणजे दत्त. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं कर्म करत जातं. बऱ्याच लोकांचा अर्थ आहे, पण ही योगी लोकांचा अर्थ आहे बरं का, मी जर सांगतोय तो. बरीच लोक सांगतात कर्म करायचं न फळाची चिंता करायची नाही, असा याचा अर्थ आहे. ते शक्य आहे का मला? आता समजा मी जॉबसाठी बाहेर गेलो, मला पैसे मिळणार म्हणून तर मी कामाला जातो, मग कसं काय म्हणता तुम्ही कर्म कर फळाची अपेक्षा करू नको? शक्य आहे का? म्हणजे आजच्या युगामध्ये हे शक्य आहे का? सांगताना कीर्तनकार किती सांगतील किंवा कोणी प्रवचनकार सांगल, कुणी कसा सांगल, म्हणजे IQ आणि स्वतः जाणून घेणं, स्वतः अभ्यास करून बोलणं. आता योगशास्त्र ते मानत नाही महाराज. योगशास्त्र एकच म्हणतं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे वर्तमानात जग. एवढ्यासाठी फक्त एवढा श्लोक आहे. ते लई गोष्टी ते मग तुम्ही फळाची चिंता करू नका, तुम्हाला भगवंत देईल. आणि भगवंत येतो, आई बापाला माणसं विचारले भगवंत कुठून त्याला भेटेल? आई बापाला तुम्ही विचारता तुम्हाला भगवंत भेटेल? आणि भगवंत कधी तुम्हाला फळ द्यायचं? फळ तेव्हाच भेटतं आपण वर्तमानात जगतो. वर्तमान स्थितीत भविष्य काळात कधीच कुणी जगत नाही आणि भूतकाळामध्ये कधीच जगत नाही. माणूस फक्त वर्तमान काळातच जगतो. आणि वर्तमानात काळात जगणे म्हणजेच दत्तभक्ती. आता प्रेझेंटली माझ्या समोर काय आहे किंवा मी काय करतोय. आंघोळ करताना सुद्धा बघा, आंघोळ करताना इकडं आपण कधी डोक्याला साबण लावली, कधी पायाला, कधी हाताला लावली ते सुद्धा माहित नसतं. डायरेक्ट आंघोळ झाली आपल्या लक्षात येतं आपली आंघोळ झाली. कुठल्या तरी विचार हरपलेला असतो. कोण गाणं म्हणतं, कोण काय म्हणतं, कुणाला वांगी तोडायचे, कोणाला भेंडी लावायची, कोणाला उसाला पाणी द्यायचे, कोणाला खत पसरायचे, बरीच काम माहिती ना महाराज शेतकऱ्याला. तसं आम्ही इंडस्ट्रियल लाईन मधले कंपनीतले, आम्हाला पण आमच्या डोक्यात हे केलंय. पण वर्तमानात जगणे म्हणजेच काय? वर्तमान